जन हे सुखाचे दिले जन हे सुखाचे दिले घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही झाले न शक्ती ना कडोळे गळते सांडून आपलं ती रांडा पोरे बाईल म्हणे खरं मारता तरी बरे नाशिले घर तुमकोनिया तुका म्हणे माझे नवतील कोणी एक चक्र पाणी वाचूनिया झाल्या हिन शक्ती ना कडोळे गळती सांडोनिया पळती रांडा पोरी पांडुरंगा करू प्रथमा नमन नमन रंगा करो रंगा करो प्रथमा रंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरण संतानिया त्यांच्या जन हे सुखाचे दिले घेतल्याचे अंधकाळीचे कोणी नाही झाले नाही शक्ती नका डोळे गळती सांडून आपलं रांडा पोरे बाईल म्हणे खरं मारता तरी बरे ना शियले घर तुमकोन या तुका म्हणे माझे नवतील कोणी एक चक्र पाणी वाचून या झाल्या हिन शक्ती नाका डोळे गळते सांडून आपलं ते रांडा पोरे विठाला जगद्गुरु छत्रपती धर्मवीर तुकाराम तुकाराम नाम घेता तुकोबा समर्थ देने गेला शनी हे सुखाचे दिले घेतल्याचे प्रस्तुत सांगे कीर्ती सिंग तमणे स्वतः देतात सर्व शेवते निवडलेला मग महाराज तुकोबरायचं तुकारामांच्या गात्यातीलच्या जन्नाता सगळ्यांच्या पाठांतरातला अंत्ययात्रेच्या प्रकरणातला रस्त्याने म्हणत जाणाऱ्या अभंगातल्या प्रकरणातला अभंग आहे विठाला तुकारामांच्या घात्यातील जन्नाचा अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा घेतलेला अभंग तुकोबरायांच्या घात्यातील एक कडवे 4 आहेत. हा अभंग तुकोबरायांच्या घात्यातील असून तुकोबरायांच्या घात्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 अभंगामध्ये पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विटेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा. गात्यामध्ये जे 4092 अभंग आहेत काही अभंग नामपर आहेत, संतपर आहेत, विनंतीपर आहेत, विनवणीपर आहेत, मागणीपर आहेत, सालोमालो आहेत, घोंगडी आहेत, पाईक आहेत, व्याभिचारी अभंग, हिंदुस्थानी अभंग, ख्याल आहे, नाट आहे, वासुदेव आहे, पांगुळ आहे, जोगी आहे, एका खडी आहे, बैर आहे, भुपाळे आहे, गवळणी आहेत, काल आहेत, नाट आहेत. पण काही अभंग गाथ्यात प्रासंगिक आहेत. प्रासंगिक या शब्दाचा अर्थ असा त्या प्रसंगाला तो अभंग घ्यायचा. उदाहरणार्थ राम जन्म आम्हासाठी अवतार, कृष्ण जन्म गेवणिया चक्रगदा, हनुमान जयंती शरण शरण हनुमंता, शिवरात्र तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ, 10वा यादसाठी केला होता अटास, श्राद्ध पिंडपदावरी आवल्या करी, वास्तुशांती जोडून या धन उत्तम व्यवहारे किंवा श्राद्ध किंवा अजून वास्तुशांती लग्न यवनीवर हाडी बैसल्या अंगणी. प्रत्येक प्रकरणाला अभंग आहेत. प्रेत पेटवताना अभंग आहेत, प्रेत
उचलताना अभंग आहेत आणि प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना अभंग आहेत. ते प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना जे अभंग आहेत त्यातला आजचा अभंग आहे. आजचा अभंग त्या प्रकरणातला आहे. पण या अभंगाला थोडासा किचकट मुद्दा आहे जाणकार माणसांसाठी. हा अभंग बाह्यरंग नाही आहे, अंतरंग आहे. अभंगाला दोन रंग आहेत, बाह्यरंग आणि अंतरंग. अभंगाला करायची सुरुवात. फक्त कीर्तन ऐकणाऱ्यांना एक दोन सूचना आहेत. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, सगळ्या पाहुण्याला भेटायचं. घर आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं, यायचंच नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळलं, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. हे पहिल्यांदा. शंका असली तर तोंडावर विचारायची, मी गेल्यावर का नाहीचं नाही का आपल्याला पटलं नाही. यसला यस, नोला नो. एखादी शंका तुमची अवघड असली, आज उत्तर नाही, पुस्तक उचकून महिन्यानं पण देणार, फक्त फटाफटा बोलत जायचं. हा अभंग बाह्यरंग आहे, नाही अंतरंग आहे. आणि घेतलेला अभंग प्रेत घेऊन जाताना आहे. आता आपल्या प्रेतावाल्याच्या चुका कशा आहेत भजनांच्या? प्रेत घेऊन जाताना लोक म्हणतात आम्ही जातो आमच्या गावात. आता गेलेला रात्री आहे, ते प्रेत रात्री चाललंय, तुम्ही सकाळी सांगता कोणाला? बरं, जो गेलाय तो सांगत नाही, जो गेलाय तो सांगत नाही. तुम्ही सांगितलं तर कोणी ऐकत नाही. हे जे अभंग आहेत हे किचकट अभंग आहेत. या अभंगाला डोकाही कोणी लावित नाही. पण थोडा किचकट मलाही कसा सुचला कळा ना. पण त्या अभंगाचं चिंतन आपण जे आत घुसता येईल तेवढं करू. अभंगाचा सरळ अर्थ सांगतो, पुढे जातो. जन हे सुखाचे, जग हे स्त्रीले घेतल्याचं आहे, मरायच्या टायमाला कोणी कामा येत नाही, हे सांगण्याची काही गरज नाही. फायनल झालं. दुसरी गोष्ट, अंतकाळीचे कोणी नाही. जेव्हा तुमचे इंद्रिय थकतील तेव्हा तुम्हाला तुम्ही पैदा केलेलेच धोका देतील. जगाचा विषय सोडा, हे आम्ही सांगायची गरज नाही. हा बसलेल्या प्रत्येक माणसाला अनुभव आहे. चला पुढे. तिसरं कडवं असं आहे, आपली बायको सुद्धा म्हातारपणी, म्हातारा जर खोकला तर त्याला खोकल्याला म्हाताऱ्याला गाढव म्हणते. हा प्रत्येक म्हाताऱ्याचा ज्वलंत अनुभव आहे. हा गाठ्यात सांगायची गरज नाही, हा कोणाला सांगायची गरज नाही. कारण बायको सुद्धा नवऱ्याला गाढव म्हणू शकते, शक्य नाही म्हणतेच. त्याच्यामुळे हे सांगायची गरज नाही. आणि मग परत एक शेवट इतका सुंदर आहे अभंगाचा, जेव्हा सगळ्याचा अनुभव येतो तेव्हा एक अनुभव येतो महाराज, फक्त देव सत्य आहे. परत नीट आहे का? तरुणपणाची घमेंड आहे तोपर्यंत माणसाला ते कळत नाही. पैशाचा माज आहे तोपर्यंत ते कळत नाही. सत्तेचा ऊत आहे तोपर्यंत ते कळत नाही. अंगातली मस्ती आहे तोपर्यंत ते कळत नाही. पण सगळ्या गोष्टी कमी झाल्या की तो म्हणतो देव सोडून माझं कोणी नाही. आणि हा अनुभव आल्याशिवाय इतकं सुंदर कडवं आहे शेवटचं, अनुभव तुका भरायचा, माझं कोणी नाही आहे. म्हणून बसलेल्या माणसांना एक वाक्य सांगतो ना, अभंगात घुसतो, कुणालाच घाबरू नका. नका घाबरू. तुमच्याकडे पैसा आहे, गरिबीला घाबरू नका. तुमच्या अंगात ताकद आहे, मारामारीला घाबरू नका. पण बसलेली सगळी माणसं देणार कशालाच घाबरू नका, पण काळाला घाबरा. नका घाबरू पैशाला, नका घाबरू ताकदीला, नका घाबरू इस्टेटीला, नका घाबरू कशाला. पण एक ध्यानात ठेवा, तुमचा कुणीच बदला घेतला नाही तरी काळ बदला घेतल्याशिवाय राहत नाही. ध्यानात, काळ बोलत नाही पण बदला घेतल्याशिवाय हे कधी ध्यानात ठेवतो. तुमच्या अंगात ताकद आहे ना, टपरे पेटवा. अंगात ताकद आहे ना, गावांचा भोंग्या करा. अंगातली ताकद आहे ना, बाप उचलून आपटा. पण एक दिवस तुम्हाला काठीचा आधार घ्यावा लागेल, हे ध्यानात ठेवा. आणि कधी ध्यानात ठेवायचं मला, काळ आतापर्यंत कोणाला कधी माफ करीत नाही. पुढे सांगा, जगाच्या बापाला काळानं माफ केलं नाही, तुम्हाला कसं करेल? शेवटी भगवान गोपाल कृष्ण होते, करगळीने डोंगर उचलीत होते, 12 गाव अग्नी गिळीत होते. पण पारधी समाजाच्या माणसाचा बाण पायाला लागलाच, याच्यातून जगाचा बाप सुटला नाही. तू तर बंद पडेल डेअरीचा चेअरमन आहे. परत नीट आहे का? परत नीट आहे का? याच्यातून जगाचा बाप सुटला नाही, त्याला सुद्धा तो भाग भोगावा लागला. आता पुढे ऐका, कुणालाच घाबरू नका. नका काय म्हणतात नका, नका घाबरू. पण काळाला तुम्हाला घाबरावं लागेल. आणि काही नाही, कुणी बदला नाही घेऊ द्या, पण काळाने आतापर्यंत कोणाला सोडलं नाही. तुम्ही 2च मिनिटं चिंतन करा. तुम्ही मी किती गपकन म्हातारे झालो, ध्यानात तरी आलं का? तुम्ही करा ना विचार, करा ना विचार, करा ना 2 मिनिटं. किती गपक्यात माणसं टपक्यात म्हातारे झाले म्हणतात. अजून एकाही म्हाताऱ्याला मान्य नाही मी म्हातारा आहे.
वाईट काम आहे मला. म्हाताऱ्याला म्हातारा म्हणणं पाप झालंय. एकाही म्हाताऱ्या माणसाला मी म्हातारा म्हणणं. तुम्ही पहा किती टपकन आपण जन्माला आलो. 5-6 दिवस काचात होतो. अरे बरोबर, काचातून आपण बाळात्यावर गेलो, बाळात्यातून झोळीत गेलो, झोळीतून पाळण्यात गेलो, पाळण्यातून लगेच शाळेत गेलो, शाळेतून लगेच मोठा झालो, मोठं लगेच झालं बायको केली, बायको लगेच केली पोरगं पैदा केलं, पोरगं पैदा केलं, टपकन पोरगं झालं, गपकन मोठं झालं, सटकन ते मोठं झालं, गपकन त्याचं लगीन झालं, टपकन त्याची बायको बाळातीन झाली, गपकन आपले केस पिकले, ढाळ गेले, झालं ना म्हातारा. बारीक अभ्यास करा. बसलेली सगळी माणसं. अहो एखाद्या माणसाला म्हणलं हा मुलगा तुमचा का? अहो तो 12वीला आहे, आम्हाला शोभत सुद्धा नाही. म्हणजे तो मुलगा मोठा झाला किती ना. आई वडील मुलगी ना आई जर बरोबर चालली तर शेजारची बाई म्हणते तुमची गाव. अहो ती 12वी सुटून गेली, आम्हाला शोभत सुद्धा नाही, आमच्या दोघांपेक्षा उंचही आहे आणि तब्येतीनंही चांगली आहे. बारीक अभ्यास करा. तुम्हाला कोणीच बदल केला नाही, पण काळाने बदल. कोणी नाही बदलवलं, तुम्हाला नाही बदलवलं कोणी, पण काळानं तुम्हाला सोडलं का? म्हातारा केलंच. लहान पोरग रस्त्यानं फिरायला न्यायचं तर आई त्याच्या गालाला काजळ लावते, दिष्ट नको लावायला. मग कोणत्या म्हाताऱ्याला बाहेर निघताना काजळ घातले बा, तुला दिष्ट लागल, जाऊ दे तू गाल गेले. म्हातारी डायरेक्ट म्हणजे तो देवालाच सोडेल, म्हणजे तू घरी नाही आला तरी चालेल. तुम्ही बारीक अभ्यास करा. म्हणून वाक्य परत तेच आहे का, कुणालाही घाबरू नका, काळाला घाबरा. आणि काळ बदला घेणार. ज्यांनी गावांमध्ये माझटलेवानी संसार केले सगळे म्हातारपणी भाकरीला माग झाले. ज्यांनी जत्रात तमाशे उधळवले, गावांची बोंगे केली, ते सगळे म्हातारे तुम्ही एकत्र करा गावातले. तिघ दिसत आहे. तीन देवा गुडघे गेले. जाणार तो तमाशात बायांना खडी किती आणली. तुझ्या बाई गावात तमाशाचा बंद झाला, तुला सोडायचं काय काम आहे मला? तू गाव म्हणजे तुला तमाशावाल्याने सोडलं आणि तुला गावा नाही सोडलं, काळानं नाही सोडलं. काळानं सोडविलं नाही, सोडवणारही नाही, सोडलंही नाही, सोडणारही नाही, आणि आतापर्यंत कोणाला सोडलंही नाही. आता मेला पंधरा मेला बाबा मत गेला, पुढे देखत ना तू पण तू तोही कैसा झाला, देखत ना तू पण तू तोही कैसा झाला. थोडा माया कहिलं चले मग गळा पडेल पुढे हुशार थोराय बोलसा, पुढे हुशार थोराय बोलसा, बारीक चिंतने अभंगाचा फायदा. मागच्यांना जागा नाही राहिली, थोडे पुढे सारखं मधली म्हणजे मागच्या उन्हा जाती सारखा पुढे. तुम्ही या गादीव या लोक खुर्चीसाठी खून करतात, तुम्हाला गादीला काय वाटत? विठाला आता थोडं किचकट चिंतन आहे. अभंग किचकटे पण फिट करून देतो.
पहिलं वाक्य बाकी फायनल करा, कशालाही घाबरू नका, पण काळाला घाबरा. आणि कुणी जरी बदला नाही घेतला तर काळ बदला घेतल्याशिवाय. एकच वाक्य सांगतो, एक केस पिकला, दशरथ म्हणला राज्य नाही. कधी देणार ठेवायचं महाराज, एक केस पिकला तर राज्यावर राम बसायचं ठरवलं ठरवलं ठरवलं. पण बापाचं प्रारब्ध असं होतं, पोरग वनवासाला गेल्याशिवाय मरण नाही. एकच रामायण पोथ्या उरफाट्या वाचित नका जाऊ. आमच्या कीर्तनकारांनी संतांची गरिबी सांगून गाड्या इस्टेट कमावली. संत गरीब म्हणायचे, हे कीर्तनकार सुद्धा इतके डोक्यातून गेले. परत जर कधी कोणी बोलला संत गरीब होते, संतांनी इतकं श्रीमंतच कोणी नव्हतं. कालही नाही, आजही नाही. तुकाराम महाराज राजे नव्हते, त्रैलोक्याचे राजे होते. ज्ञानोबा राजे नव्हते, ज्ञानियांचे राजे होते. निवृत्तीनाथ गुरु नव्हते, विश्वाचे गुरु होते. पोत्या उरफाट्या वाचायच्या काय. निवृत्तीनाथाला खायला नव्हतं, कानपट दिले पाहिजे. आणि तो सुदाम्यात या भागवतकारांनी पार भिकारी करून टाकला. या भागवत सांगणारे सुदाम्याच्या कपड्या पोत गेली, म्हणजे त्याला कपडेच नव्हती. रडतो कथा सांगताना भागवतात कृष्णाची, सुदाम्याची कथा सांगतो ना, हा रडतो रडतो. रुक्मिणी स्वयंवराचे पैसे गोळा करतो. काय न्याय. हा रडतो आणि रुक्मिणीच्या लग्नाची आहेराच्या गजरा याच्या बायकुल नेतो ना. हा जाताना गजरा घेऊन कधी ध्यानात ठेवायचं. सुदाम्याच्या बाबतीत एक वाक्य ध्यानात ठेवा, सुदाम्या इतका भाग्यवान कोणीच नव्हता का त्याचा मित्र देव होता. आता पुढे ऐका, सुदाम्या इतका भाग्यवान कोणी नव्हता आणि सुदाम्या इतका दैववान कोणी नव्हता का त्यांची गुरु संदीपाणी होते. उरफाट्या वाचायचं काय. त्याच्या बायकोला लुगडं नव्हतं म्हणले, त्यानं पदर फाडला. कोणी सुदाम्या कोणच्या बायकोची लुगड्याचा, त्याच्या काय बांधाय. तुवाण जोडायची पाळी का नाही, पोहे बांधायला. बरं आता तुमचंच हो द्या, जाऊ द्या मोर द्या. सुदाम्याचा मित्र कोण आहे, कृष्ण. आणि सुदाम्याचा गुरु कोण आहे, संदीपाणी. आणि कृष्णाची गुरु कोण आहे, संदीपाणी. मग कृष्णाला निदान सुदाम्याला गरीब ठेवण्यापेक्षा पतसंस्थेत तरी लावलं असतं का नाही. वा माया बंगले आतमध्ये गाड्या सोडायला आहे बा तुला. सुदाम्या कोणाला म्हणतं माहिती, भगवंताचं जोपर्यंत दर्शन होत नाही तो प्रत्येक जीव सुदाम्या आहे. प्रत्येक जीव सुदाम्या आहे. तुम्ही मी सगळे सुदाम्या आहेत. हे कपडे असू द्या आपल्या अंगात, गाडी असू द्या, बंगला असू द्या, पण देव आपल्याला भेटेल नाही तोपर्यंत आपण सुदाम्याचे आहेत. आपण भिकारीचे ना. तुम्ही मी कोण आहे, भिकारीचे ना. हे पीटी मास्तर नाही आहेत, हे गायक नाही आहेत, हे वादक नाहीये, मी महाराज नाहीये. हे देवाकडे प्रेमासाठी रडणारे भिकारी आहेत ना. कोण आहेत आपण. पण जगातला सगळ्यात भाग्यवान सुदाम्या आहेत का भगवंताची नजर फिरली तर ही नगरी सोन्याची झाली. ती नगरी नाही, ती मरू द्या, ती कालही होती ना आजही होती. ही नगरी सोन्याची झाली. मग जोपर्यंत महाराजांच्या प्रमाणे जो वरी देखिला नाही तुका तो वरी अवघे संसारी. काय भाषा आहे मला. तुकाराम महाराज म्हणले जोपर्यंत खरा तुका कळला नाही तोपर्यंत अख्खा जीव संसारिक आहे. मग खरा कृष्ण कळला नाही तोपर्यंत आपण सुदाम्याचे. सुदामे आणि त्याला 12व्यात इतकी सुंदर ओवी आहे, 12व्यात इतकी सुंदर ओवी आहे. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. जोपर्यंत तुम्हाला आतलं ज्ञान येत नाही तोपर्यंत बाहेरच्याला किंमतच नाही. सुदाम्याला कृष्ण भेटले आत्मज्ञान आलं आणि नगरी सोन्याची. बाईला तुकोबराया भेटल्यानंतर आत्मज्ञान आलं. पुढे सांगा, निळोबरायाला देव भेटल्यानंतर आत्मज्ञान आलं. आपल्याला ज्ञानच नाही. नोकरी काय, नोकरी काय, नोकरी काय, भरले तेवढी पेन्शन नाही, काय नोकरी. बरं नोकरी करणं म्हणजे शेप आहे का ते. ज्याने नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो. विरोधी पक्षाच्या गाडीत जरी बसला सस्पेंड. अरे तुम्ही गुलाम आहात, गुलाम. तुम्ही स्वतःला साहेब समजता, तुम्ही गुलाम आहात. पण 2 वाक्य परत ऐका, कुणाचाही गुलाम होऊ नका, देवाचे गुलाम व्हा. आणि कुणालाही घाबरू नका, काळाला घाबरा. वा गुलाम. पुढे एक सांगा, तुमच्या अंगात किती ताकद आहे ही कधी प्रकट करू नका. तुमचं आत्मबल जाग करा की मला देव का भेटत नाही. आतली शक्ती जागी कराय. बाहेरच्या शक्तीला करायचं काय, बांध कोरणं काय पराक्रम आहे, दुधात पाणी घालणं काय पराक्रम आहे, लग्न मोडणं काय इतिहास आहे. इतिहास आहे का काही.
निवडून येणं काय पराक्रम आहे? तुम्ही मिरवणूक काढायची. मला सदस्य केलं लोकांनी, 13 लाख घातले, त्याची लाज नाही. अरे तुला सदस्य नाही केलं, तुझ्या ठोकली लोकांनी 13 लाखाची. तू हा काय पराक्रम आहे का? हा काय? आणि ज्यांनी तुझे घेतले तेच तुझ्या गुलाल उधळायलाय. ओवी सांगा एका मिनिटात. मासे धर, ओवी इतकी सुंदर आहे, माझ्याकडे ओव्यांची नाही आहे काय, ओव्या फार सकाळपर्यंत आहे काय. ओव्या इतकं सुंदर आहे. मासे धरणारा माणूस मासे धरताना गळाच्या टोकाला पीठ लावतो, पीठ, आणि ते पीठ लावून तो गळ पाण्यात टाकतो. तो मासा पीठासाठी इतका जोरात येतो, आणि तो मासा पाण्याला आला का गळाला तोंड लावायचा टाइम आणि पीठ पडून जायचा टाइम एक होतो, आणि त्याच्या आत गळे मासा गुतला का नक्की मरतो. ओवी सांगा, तया माझी गळू आहे. काय ओवी आहे माय? तया माझी गळू आहे, ते प्राणाते घेऊ पाहे. त्याच्या आत गळ आहे, तो गळात मासा गुतला का नक्की मरणार आहे. तसं तुम्ही मीपणाच्या गाळात गुतलेली माणसं आहेत. हा गळ लागलाय तुम्हाला. गळ कोणता गळ? मला माना गळच आहे ना. आणि ह्या गळात जो माणूस गुतला, जो माणूस पोराच्या ट्युशनचे पैसे बुडीतोय, तो ग्रामपंचायतीला 13 लाख घालतोय, आणि लग्नात पुरीच्या बामणांची पैसे बुडवले. ते बामण तळतळत होतं मांडव पैसे. हा त्याला मला लांब जाऊन शिवाय दे, माणसात नको देऊ. अरे ही गुंतलेली माणसं आहेत. त्याच्या पुढची ओवी इतकी सुंदर आहे महारा. मासा धरताना काय माऊलीनं अभ्यास केला असेल महारा. आपण आताशी मासे खातो. तुम्ही अभ्यास करा. 700 वर्षापूर्वी मासे धरायची ओवी आहे. मासे धर. भालजी पेंढारकरनं 100 वर्षापूर्वी चित्रपटाचा शोध लावला. 100 कबा सिनेमा असा असतो. ज्ञानोबरायानं 700 वर्षापूर्वी सिनेमाची ओवी लिहिली. ओवी ऐका, 5व्या अध्यायात आहे. संसार चित्र उमटे. ओवी पहा किती सुंदर आहे. संसार चित्र उमटे, मनोरूप पट फाटे. चित्रपट ज्ञानोबरायाला 700 वर्षापूर्वी माहिती. येण्याला काय कळलं? येणे आपलं कुठंही पुस्तक लिहायचं. तुका वैकुंठाला गेला तुला कानपट्टी देऊ का? तुम्ही मला सांग, काय माणसं डायरेक्ट म्हणते माऊली समाधी संजीवनी का? तुम्हाला पाहायचंय का? 6वा देवाचा 6वा. आणि त्या सगळ्या समाधीचं उत्तर कसं येते? 6व्या अध्यायात. तुम्ही विचार मोघाम. खरं तर येडा वेद बोलला का? तुला कोण सांगितलं? शंका, एक वाक्य सांगा, शंका घेणे इतकं दुसरं पापच नाही. माऊलीची ओवी आहे. संशया उनी थोर आणि पाप नाही. आम्ही विचारच करायला मोकळे ना. आम्ही विचारच करायला मोकळे. धडाकेबाज लोक दहाव्याच्या प्रवचनात गपक्यात म्हणतात ईश्वर त्यांच्या मृतात्म्यात शांती देऊ. ऐकायची पाळी येते. मोठ्याचं बोलणं. हे वाक्य जेव्हा तो बोलेल तेव्हा, हे वाक्य तुम्हाला जेव्हा बोलेल तेव्हा की गीता संपेल. तुमचं काय मत आहे? बारीक अभ्यास करा, बारीक अभ्यास करा. एक वाक्य सांग का, जगाच्या पाठीवर सगळे वारकरी नीट आहे का? कीर्तनकार कीर्तनकार, जगाच्या पाठीवर जेवढ्या संत झाले असतील होऊ द्या, पण ज्ञानोबा एक असे संत आहे की त्यांच्या संगतीत गेलेल्याला संत केलं त्यांनी. आम्ही उरफाटा अभ्यास केला ज्ञानेश्वरीचा, उरफाटा. ज्ञानोबा जगाच्या, एक वाक्य सांगा, पृथ्वी तयार झाल्यानंतर पहिला संत आहेत विश्वात. जगात नाही म्हणत मी शब्द जगातून गावात नाही मानला. पृथ्वी तयार झाल्यानंतर जगात पहिला संत आहेत ज्ञानोबा की त्यांच्या जवळ गेलं त्यांना संत केलं. तुम्ही अभ्यास करा. बहिणाबाईला संत केलं की नाही? जनाबाईला संत केलं की नाही? नामदेवराला संत केलं की नाही? कोण सोडला? जात पाहिली, धर्म पाहिला, कुळ पाहिलं. ज्ञानोबा सृष्टीतले पहिले संत आहेत का जो संगतीत गेला. सोडून द्या. बहिणाबाई अभंगलीला लोकांनी कुठं पाण्यात टाकला? गोरोबा काकाने अभंगलीला लोकांनी कुठं पाण्यात टाकला? गाथा तुकोबाचाच टाकला. आपण का आला विचार केला? तुम्ही बारीक अभ्यास करा, निरीक्षण. आपण अभ्यासच करीत नाही महाराज. जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत हे सगळं नश्वरच आहे ना. आणि नाहीतरी हे सगळं नश्वरच आहे. पुढं चला. माग आपल्याला काय सांगायचं होतं?
करड लावून देतो अभंगाचा. हा अभंग बाह्यरंग नाही आहे, हा मग अंतरंग आहे. कीर्तनानं घेतलेला अभंग अंतरंग आहे आणि अंतरंगात घुसवतो. फटाफटा बोलत जायचं, बोललं तर कळेल. पहिलं जग शून्य होतं, हा किंवा नाही. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. सूर्यात होते बाई, हनुमती तेरे ते, हनुमती तेरे ते. तेथे एक ढालगत निर्माण झाले, तेथे एक ढालगत निर्माण झाले, तेथे एक ढालगत निर्माण झाले, तेथे एक ढालगत निर्माण झाले. ढालगत निर्माण झाले, तेथे एक ढालगत निर्माण झाले, तेथे एक ढालगत निर्माण झाले, तेथे एक ढालगत निर्माण झाले. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यत होते पाही. तेरे तेरे ते पहिले कोठे चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यत होते पायी. मानव तेरे 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 पहिले कोठे नव्हते काही, पहिले कोठे नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा शून्यत होते काही. अवघे शून्यत होते पायी. कानोबा तेरे तेरे ते पहिले कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यत होते पायी. कानोबा तेरे ते पहिले कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यत होते पायी. कानोबा तेरे 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 ते. मासे धरणारा माणूस पिठाला गळ लावतो. ओवी इतकी सुंदर होती. तया माझी गळू आहे, ते प्राणाते घेऊ पाहे. गळाच्या आत, पिठाच्या आत गळ आहे. त्याला दुसरी एक ओवी इतकी सुंदर आहे. ओवी पहा कशी आहे, ओवी पहा कशी आहे. पेरणाऱ्या माणसानं जर बी कडेला घेरताना जर पेरत राहिलं तर 9व्या अध्यायामध्ये 37 नंबरची ओवी आहे. मुळा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काय. ज्ञानोबा यांचं सरळ उत्तर आहे. माणसं, आणि हाच प्रश्न अर्जुनानं विचारला होता देवाला 3ऱ्या अध्यायात. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येड्यावानी का वागतात. इतका सुंदर प्रश्न आहे. ज्यांना तुम्ही सगळ्या शहाणे म्हणतात ती माणसं सुद्धा कधी कधी पागल होतात. हा प्रश्न अर्जुनाने 3ऱ्या अध्यायात विचारला होता. शहाणी माणसं सुद्धा कधी येड्यावानी का वागतात. त्याचं उत्तर इतकं सुंदर आहे 3ऱ्या अध्यायात. ओवी लिहून घ्या, घरी गेल्या उचका. ज्ञाने विन नासिले, ज्ञाने विन नासिले, बुद्धी भेदाशी आले. काय ओवी आहे मला. त्यांना त्यांच्या ज्ञानाचा अहंकार झाला, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली, ते इंद्रियाच्या अधीन झाले आणि इंद्रिय ताब्यात नसल्यामुळं ते माणसं स्वैराचारी वागायला लागली. ज्ञानेविन नासले, बुद्धी भेदासी आले. ज्ञानाचा त्यांना अहंकार झाला, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. मग काय म्हणतो तो माणूस भागवत सांगत होतो, पण कसं काय झालं तसंच होणार. त्याचा बाप तर चांगला पाक होते होणारच आहे तसं. ओवीच इतकी सुंदर आहे मला. दोघंही डॉक्टर आहे हो. पोरगा डॉक्टर आहे, बायको डॉक्टर आहे, आई डॉक्टर आहे, बापही डॉक्टर आहे, पोरगा तर मोठी सुरीच आहे लोकांच्या. कसं काय झालं. त्याचा बाप तर प्राध्यापक आहे, आई तर शिक्षिका आहे आणि पोर तर पंप लुटताना सापडलं. त्याचं उत्तर किती सुंदर येतं. बापही कीर्तनकार आहे हो, आई कीर्तनकार आहे, पोर तर 90 आणते, घडणारच ते. त्याचं उत्तर पहा इतकं सुंदर आहे. उत्तर 10व्या अध्यायात येते. उत्तर पहा, ओवी पहा बरं का. खारकावर पडलेलं पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही, बाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. ओवी आहे का बरं का.
का खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल, तसं संस्कार नसणारे घराणे फेल. त्याला ओवी पहा किती सुंदर आहे. लाटणं मोडल पण वाकणार नाही. लाटणं मोडल, ओवी पहा बर का. लाटणं मोडल पण वाकणार नाही. दगड शेवाळल पाजरणार नाही. ओवी पहा बर का. लाटणे जैसा न लवे, पाथरून द्रवे. दगड शेवाळल पण पाजरणार नाही. लाटणं तुम्ही पहा. 9ला शिळी चरती पहा. शिळी 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 सकाळी 9ला सोडा, अंधार पडेपर्यंत हिंडती तरी धावती. माऊलीने लिहिलं शिळीचं चरण. ज्ञानोबराला माहित होतं शिळी कशी चरती. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे. काय वावी वार कधी स्थिर नाही. आणि शिळी, एका राजानं शिळी जुगून आणणाऱ्याला 2000 द्यायचं ठरवलं. एकानं सांगितलं 2000 तयार ठेव, शिळी फुगूनच आणतो. त्यानं घासात सोडली शेळी, उरफाटी फुगली शेळी. 1.5 वाफा घास खाला तिनं. तो म्हणला 2000 आण. तो म्हणला टेस्ट तर घेऊ दे. त्यानं भाकरीच तुकडा पाहिला, शेळी धावली. ठेवला तो म्हणला घासही गेला, बोंबाला तो म्हणला बळ 2000. दुसरा म्हणला 4000 ठेव, त्याचे 2 आणि माझे 2. 1.5 टोकरी बाजरी चालली त्यानं शेळीला. आणि शेळी उरफाटी फुगली. आणि तो सांगितलं 4000 आण, कालचे 2 आणि आजचे 2. तो म्हणला खात्री तर करू दे. त्यानं घासाची पिंडी धरली, शेळी धावली. तिसरा गडी नंगाट होता. तो मला 6000 ठेव आता आणि शिळी दे मॅक. त्याने शिळी रस्त्याने काढली पण बांधून चालवली शेळी. काहीच नाही केलं त्याने. शिळीनं झोरपडाला तोंड लावलं का तो कान आणायचा, काहीच केलं नाही. शिळीनं झोरपडाला तोंड लावलं तो नुसता कान आणायची. शिळी खपाटी झाली, पोटातच काही नाही. पण झाडं कपाशीच बंद झाली मागून. मागून मागून तर त्यानं हाणायचं बंद केलं. फक्त असं करायचं, शिळी पळायची. खपाटी झाली शिळी. संध्याकाळी त्याने सांगितलं 3घांची 6000 आण. तो म्हणला टेस्ट काही कर आज. तो भाकर घेऊन हातात आला. शिळीनं भाकर पाहिली पण धावली नाही. यानं मागून नुसतं असं कर, शिळी पळूनच गेली. शिळी हल्ली नाही त्यानं, शिळीचे कान हाणले. इथं लय घोटाळा आहे बरं का. याला ओवी आहे दुसऱ्या अध्यायात. तुमचे इंद्रिय विषयाकडे धावले का त्याला रामकृष्ण हरीच्या नामाने हाना, तुम्ही देव व्हाल. काय ओवी. इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विशेष. काय ओवी बारा. तुम्ही त्या इंद्रियाला काही लोक, काही माणसं म्हणतात माही दारू सुटत नाही. सुटायचा काय संबंध नाही. लाज असणारा माणूस पित नाही. दारू सुटायला औषध नाही, एकच औषध आहे लाज. दुसरं काय. दळण इकून दारू पिणारे लोक आहेत. दळण इकून. दळाय गेला दळणच इकलं. बायको पिठलं करून बसली तरी त्याला मित्र म्हणते काल 5 वाजता दिसले नाही गावात. त्याला मार्केट किती आहे. तुम्ही बारीक अभ्यास करा माना. तुम्ही बारीक अभ्यास. त्याला एकच औषध आहे लाज. लाज हा शब्द महाराजांची भाषा बरं का. लाज, भय, शंका, दुरावला. तुम्ही सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करा. सगळ्या गाईचा करा, बैलाचा करा आणि सापाचा करा. साप हा प्राणी असा आहे. सापाचे 2 मुद्दे सांगतो. साप कधी म्हातारा होऊन मरत नाही. त्याला 1000 वर्ष आयुष्य आहे. आपल्या चियर पिढ्या जातील तरी मरायचा नाही साप. पण साप कधी म्हातारा होऊन मरत नाही. तुम्ही निरीक्षण करा. 2 प्राण्यांची माहिती सांगतो. सापाचं मरण कसं आहे माहिती आहे तुम्हाला. कसं आहे, कसं आहे सापाचं मरण कसं आहे. ठिसून आहे. साप कधी असा मोकळ्या मैदानात मारला जात नाही. दिसलं का त्याचं डोकं ठेवायचं. सापाला ही मरायची वेळ का आली माहिती आहे का. सापानं आयुष्यात 2 गोष्टी केल्यात. 1 उपकार कोणावर नाही, 2 दया नाही, आणि शिक्षा द्यायची तर मृत्यूदंडाचीच, माफीच नाही. ज्याला चावलं त्याचा गेमच. आणि ह्या 3 गोष्टी पायी साप ठिसून मारला जातो. पण दुसरा एक पठ्य असा आहे. गाय जर मेली गाय तर तिच्यावर साडी टाकून पुरली जाते. बैल मेला तर त्याच्यावर कापड टाकून पुरला जातो. पण हा पठ्य असा आहे. वाघ म्हातारा होऊन मरत नाही. गुळी घालून तर कधीच मरत नाही. वाघ कसा मरतो माहिती आहे. सांगू टाका.
बिन अन्न पाण्याचा मरतो. तुमच्यापैकी कोणत्या बसलेल्या माणसानं वावगाला मारताना पाणी पाजलं? कुणी असलं डेअरिंग बसतं सांगा बाबा माझ्या वावरात वाघ मिळाला मी त्याला पाणी पाजाय होतो. वाघाला कधी वाघ अन्न पाण्या वाचून मरतो याचं कारण माहिती का? आयुष्यात काय खालंय? रक्तच प्यालाय आयुष्यात. गरीबाचं कोणताही प्राणी सापडला का त्याच्या का जो गेला तो अजून गावात आला नाही. मिळाला आयुष्यभर रक्त प्याला, उपकार नाही, परोपकार नाही आणि कोणावर दया नाही. मग जी माणसं दान धर्म करीत नाहीत अशी माणसं अशीच आहेत खाटाव. भेटायला पाहुणे यायचे बंद झाले तरी म्हातारा मारा ना. मग पाहुणेच फोन करायचे, आहे का आवाज आहे? म्हातारा अमृत पिऊन आलं काय तुमचं? मरत नाही. मागून मागून पाहुण्यानेच फोन बंद केला. भेटा का वरती मरतही नाही. बरं मेलं तर निरूपा नुसता पडेल, खात नाही पित नाही. खाणंही 1.5 महिना झाला बंद, डोळे नुसते उघडे, नुसता पाहुण्या का पाहतो, बोलतही नाही. हे कोण आहेत? हे वाघ आहेत. गावातल्या जत्राचा बोंग्या करायचा. सप्त्याची मीटिंग बसली ना, वाघ पा वाघ सप्त्यात करायचा आहे घ्यांदा. एक जण म्हणला हा मग मागच्या हिशोबाचं बोला. एक म्हणला तुम्हाला मागचं काढायचं का? सप्त्याला उडत झाला बोंग्या. ही वाघ आहेत. हे फक्त आडनाव बदलून जन्माला आले नाही तर टोळी तीच आहे. आणि जत्रेची मीटिंग बसली. एक जण म्हणतो दुष्काळ पडलाय, प्यायला पाणी नाही, तमाशा आणायचा नाही. उठला म्हातारा. का? का? आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. तो एक म्हणला पैसे नाही, 100 जास्त काढा पण बाई. कारभारी झाले तुम्ही, गाव मातीत घालायला निघले. तो का साधा बोलतो का? वर्गण नाही देत. आपले लगेच 201 घ्या पण बाई आणली 80,000ला. गावात प्यायला पाणी नाही. झाला तमाशा सुरू. आपल्या गावचे 7-8 गावचे माझ्या तमाशा काय सुविधा होऊन देती नाही ते देवाला सोडेल त्यांचा ताण. त्यांच्या बाईच्या अगोदर एक गाणं मोकार दिंगुडशे त्यांचा, ज्याच्या ताब्यात वही येते माईक ओबामला. गावची इज्जत घालू नका. मोठ्या कष्टानं बाई आणली. त्याच कार्ट खालून बोंबला तो वन्स मोर शांताबाई. तो लगेच बोंबला. कोणचं बोंबलं? लोक म्हणले तुझंच आहे. माझा? ते माझं हसू शकत नाही. लोक म्हणले तुझं नाव आहे भाऊ, तो तू पाय आम्हाला काय करा. वाघ आहेत महाराज. यांचं मरण असंच होणार. कसं होणार? क्षणभंगूर नाही. असे जाणार. थोडा टच लागला अभंगाचा, थोडा आतमध्ये घुसायचे. क्रिकेट देतो अभंगच किचकट आहे. माझ्या तोंडातलं वाक्य होतं पहिलं जग शून्य होतं. माझ्या किती होतं पहिलं जग शून्य. नाहीतरी आजही जग काय संसार करणं पराक्रम नाही आहे. संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे. लग्न करणं, बायको करणं, पंप टाकणं, बार टाकणं, धाबा टाकणं काय पराक्रम आहे. मुलगा झाला काय? हॅलो मुलगा झाला काही मिरवणूक आली का? कोणाला जमलंच नव्हतं आतापर्यंत. तुला एकट्यालाच जमलं का? तो एखादा गड काबीज केला का? काही खिंडबिंड लढवली का? काय केलं काय? तो पागल नाही तर अरे तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकीच्या प्राण्याचा अभ्यास कर. 5-5 होतात रंग बदलून. पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला. पोर उतानं पडायला लागलं का टेटसला. पोर दात वासवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसलं ठेवी ना. अरे लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूचे आणि साखरेचा प्रत्येक कण तसं संसारातला प्रत्येक कण दुःखाचाच आहे. तुम्ही अभ्यास करा महाराष्ट्रात सगळ्या वृद्ध आश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. नाही त्या बाबतीत मानवाच नाही. कालवणाला तेल नाही नसू द्या पण म्हाताऱ्याला भाकर आहे. ते सुन शिवे देते. शिवे द्यायची नाही आहे काही. मरण कामावून उलथानं कामावून मला पुढं घालतो का काय? त्याच्याबरोबरचं एक नाही राहिलं. अजून त्याला साधा सर्दी सुद्धा नाही. मायाच काय मुळा उठलाय टना उड्या आणतोय अजून. म्हाताराही खुश आहे. ती म्हणतो जरा बोंबलं ती बरं का पण ठेपतो ती. म्हाताराही खुश आहे.
मात्र काय नाराज फिरत नाही मात्र कधी 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 लय हातपाय आपते ती पण जेवताना तुझ्या माड्यावर घालते म्हणती चहा पिताना डोस म्हणती पण ते सर्व्हिसवाल्यांचं बात मी सगळं यांचाच भरणा आहे वृद्धाश्रमात पेन्शन घेऊन आपण जर भेटायला गेलो ना ते आपल्याला ओळख करून देतात मी विस्तार अधिकारी होतो बरं त्याला सांगायला आज नाही वाटत काही तू मी अभियंता होतो आता काय हे असं आहे बायको गेली सांगतोय तोच बायको गेली म्हणून दुसरी केली सेवा करायला ती पेन्शन घेऊन गेली पुरा मोकळा झाला आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे तो भोंग्याच करणार बिगर माळकरी माणसं दिंडीत आली का दिंडी फुटलीच आज शिवायला काय अनुभव आहे फुटणार नाही 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 त्याला प्रमाण इतकं सुंदर आहे पहिलं जग शून्य होतं आजही जग शून्य आणि शून्य जगात पहिलं ब्रह्म तयार झालं ब्रह्म आता हे मरण्याचं काय झालंय हे दाव्याचे प्रवचन करणारे नीट आहे का उगाच नदीवर लोक नादीला बसला का हे दाव्याच्या प्रवचनांचा पार खेळ झालाय सगळ्या दाव्यांना प्रवचन आणि प्रवचनकारांना नदीवर फक्त एवढंच सांगायचं हे जाणार आहे याला जपा हे कोणाला माहित नाही सोमवारी मरणं काय पवित्र आहे का ते माळकरी होते माळकरी नीट मारत हे वाचलं कुठं तुम्ही आता मी माळकरी पपटवानी बोलतो मारायच्या टायमाला आमलेट मागू शकतो त्याचं काही गॅरंटी तुम्ही असे मग आम काही बरं तर नाही काही तर लोक ते प्रवचन काढतं नेट लावलं सांगत दाव्यात ते माळकरी होते कोणी सांगतो तुम्हाला माळकरी नेट मारते काही तर म्हणते त्यांनी काशी केली ती काशीचा नियम माहिती आहे तुम्हाला सांगून टाकू का काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे ती काशी करून गावात येत आहे मी दाव्याचं खात नाही त्यामुळं कावळा येत नाही तू जीव पाहिला तुला जीव गुतला त्या बाजात म्हणून झालं 12व्या तत्ववी आहे ना मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर तये गावी वेच माऊलीच्या भाषा आपण पोत्या उरफाट्या वाचितो उरफाट्या वाच नाही कधी ध्यानात ठेवायचं माझा शब्द मागाचा आहे बरं का आत्मज्ञान आलं की सगळं आलं ते जर यायचं असेल पहिलं आता सोमवाराची गोष्ट सांगून टाकतो श्राद्धाला सोमवारी मरणं पवित्र नाही एकादशीला मरणं पवित्र नाही दिंडीत मरणं पवित्र नाही काही म्हातारा मिळाला का ती त्याची सून म्हणती माझ्या लहाण्याचा नातू आहे ना लहाण्याचा नातू डिकतो त्याच्या आजासारखा आहे जेवढे त्याच्या आजात गुण होते तेवढे त्याच्यात मला तर कधी कधी असं वाटतं बाई म्हणा ना पुढं म्हणा त्याचा आजाच परत आला तो तुया कासानं मिळाला आणि तो का आला परत येईन मारा एखादी म्हातारी आजारी पडली आणि पोरगी भेटायला आली ना म्हातारी मरायलाच लागेल राहते पोरगी एवढं ती मोठ्यानं पिशी टाकून देती आणि एवढं ती लोकांना वाटलं म्हातारी मेली म्हातारी गपकन डोळे उडीती आणि पुरी का पाहती मरली म्हातारी पोरगी म्हणते माझ्या इतका जीव माया का पाहिलं काय दरिद्री आहे ग तू तो आल्या म्हातारी घातली हे काहीच नाही याचं एकच उत्तर आहे यासाठी केलं होता शेवटचा दिस गोड बाबा शेवटचा दिस गोड बाबा शेवटचा दिस
लागलाय अभंगाचा, फक्त वेळ आता करंट लागलाय तुम्हाला आणि ते आत लागला, आता बाहेर नाही, अजून थोडं किचकट आहे. तुम्ही म्हणाल हेच सूत्र ना मला, याच्यापेक्षा किचकट काय सांगा. आता सरळ सांगतो पुढं. पहिलं जग शून्य होतं, आजही जग शून्यच आहे. कारण आपण येण्याच्या अगोदर काय होतं तपास नाही, आपण गेल्यावर काय होईल संपलं काम. पहिलं जग शून्य होतं. आता या शून्य जगात पहिलं तयार झालं ब्रह्म. आणि मुळात जग किती आहे? जगत शून्य आहे पण ब्रह्म सत्य आहे. आणि जगात फक्त ब्रह्मच आहे. किती? एक. सावध राहा बरं का. शून्य जगात ब्रह्म एक आहे. तुमच्या माझ्यातलं सगळं रक्त लाल आहे, तुमचे माझे सगळे फक्त प्रारब्ध भिन्न आहे. प्रारब्ध भिन्न आहे, बाकी रक्त समान आहे, फक्त प्रारब्ध भिन्न आहे. आता त्याचं उत्तर असं आलंय, 17व्या अध्यायामध्ये एक शब्द आलाय, 18व्या अध्यायात इष्ट, अनिष्ट आणि अनिष्ट इष्ट असा शब्द आहे. इष्ट, अनिष्ट, इष्ट इष्ट, त्याला गाठ्याच शब्द आलाय उत्तम, मध्यम, कनिष्ठ. म्हणजे प्रारब्ध उत्तमही असेल, मध्यमही असेल, कनिष्ठ हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. एका बापानं 3 मुलाला जन्माला घातलं, एकानं लंका गमावली, एकानं लंका कमवली, एकाला माहीतच नाही झालं वाटण्या का झाल्या. प्रारब्ध आहे. तो उठला तर तलाठ्याची बदली झाली, प्रारब्ध आहे. आता इथं 3 प्रारब्ध आले, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. 3 प्रारब्ध आले. पहिलं जग शून्य होतं, तयार ब्रह्म झालं. प्रारब्ध ब्रह्म एक आहे, प्रारब्ध वेगळं आहे. तुम्ही ब्रह्माची प्रारब्धाची गाठ घालू नका. नाही, एका बापानं 2 मुलींचे लग्न केले, एका मुलीच्या कमराला कपाटाच्या चाव्या आल्या, एक मुलगी कांदे लावायची टोळीची मुकादम झाली. एका कुंभारानं 3 मडके बनवले, एक दहीहंडीला गेलं, एक दाव्याला गेलं, एक म्हाताऱ्याला लग्वीला गेलं. एका शेतकऱ्यानं 3 वाफे लावले, पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. त्या पिकाचा गुण आहे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. पुन्हा भरायचं नाही, याचं चांगलं कामून झालं, प्रारब्ध आहे त्याचं. आणि प्रारब्धाशी घासू नका, कर्माशी घासा. आपले बरेच लोकांची 99% लोकांची काय शंका आहे माहिती का आमच्यापाशी, पापी वागणाऱ्या माणसाकडेच कसं काय पैसा येतो बा. तसं नाही, त्याचं प्रारब्ध आहे, हे त्याचं प्रारब्ध आहे. स्वप्नात सुद्धा तो माझी मुलगी वनवासाला जाईल, गेली. रावण पळून नेली, नेली, प्रारब्ध आहे. आणि स्वप्नातही नव्हतं, स्वप्नात नव्हतं काजराजाच्या मुलीला वलकली नसावं लागतील, पण आज आपल्या मुलीला वरकली नसावं लागतील, पण आली, पळे आली. आपलं काय तसं, आपण याला प्रारब्ध म्हणायचं. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो पहिलं जग शून्य होतं, पहिल्या जगात शून्य तयार होतं. शून्य जगामध्ये 3 शून्य जगात ब्रह्म तयार झालं. ब्रह्म एक आणि प्रारब्ध वेगळं आहे. त्या ब्रह्मामधून एक ब्रह्म तयार झालं, त्याच्यापासून 4 खाणी तयार झाल्या, जारद, स्वेदज, अंडज. पटापटा बोला, उद्वीज. आता फार मुळात हात घातला बरं का. पहिलं जग शून्य होतं, तयार झालं ब्रह्म. ब्रह्म एक, हे जाती भीती ते आम्हाला काय तुमच्याशी घेणं नाही. आलं पुढं काय झालं, ब्रह्म तयार झालं. ब्रह्मामधून 3 गुण तयार झाले, रजगुण, तमगुण, सदगुण. त्याच्यामधून 4 खाणी तयार झाल्या, जारद, स्वेदज, अंडज, उद्वीज. त्याच्यातून पंचभूत तयार झाली, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याच्यातून 6 शास्त्र तयार झाली. आता ओव्या सांगा, शास्त्र तयार झाली, सप्तपुऱ्या तयार झाल्या. आता एका वाक्यात सांगा, ब्रह्म 1, माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुऱ्या 7, वसू 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेर 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व आणि 18 पुराण. एवढं एकातूनच तयार झालं. त्याचं नाव ओम. ओम ओम मधून एवढं तयार झालं. आता ज्याचा त्याचा जन्म तयार झाला, आणि जन्म तयार झाल्यानंतर 18 गोष्टी तयार झाल्या. ह्या घुसल्या नाही तुमच्या डोक्यात, तर 18 ऐका, 18 फास्ट मध्ये ऐका. आता एक, सगळ्या प्राण्यांना एक पहिली गोष्ट दिली, आहार. आता आहारात 3 प्रकार आहेत, शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी आणि सर्वाहारी. आहार आणि आहारात प्रकार 4 आहेत. शाकाहारी, शाकाहारी म्हणजे माळकरी. मांसाहारी म्हणजे खांडाखोंडा रसावले. आणि 3रा प्रकार काय, इकडे चालतो, सप्ता बसला का गंध लावितो, मसवात जत्रा असली का कांद्यात खिशे आणून खिशात कांदे घेऊन येतो, तसं काय नाही. त्याला म्हणायचं मिश्राहारी. आणि एक पट्टी असा आहे, काही येऊ सर्वाहारी.
आता असे चार आहेत, शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी, सर्वाहारी. पण माना नाही तर नका मानू, बुद्धी आहारावर अवलंबून आहे. असा बोगसपणा चालत नाही. आता ही बिगळ मार्केट जी माणसं आहेत ना, ही किती धार्मिक होऊ द्या महाराज, हे मोसमला काम दाखवणार. ती पार सप्त्याच्या वया घेऊन हिंडू द्या, त्यांनी पंक्ती देऊ द्या, मांडवात उड्या हाणू द्या, पारायणावाऱ्यांना नाश्ता देऊ द्या, पारायण बोकांडी घेऊ द्या. गावातल्या खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि उद्या जत्रा. गावाची मीटिंग बसली, मूर्तीच नाही. गावात अनेक रंगाच्या क्वालिट्या. एक म्हणले खंडोबा कुत्र्याचं रूप आहे, बाकीचे म्हणले ते खरंय बा, मग उद्या रथात कुत्रं बसवा. मग त्यांनी भारीतला साबण आणला, कुत्रं धाब्यावर आपलं ब्युटी पार्लरला नेलं, धुवून बिवून आणलं कुत्रं, सेंट बिंट मारला कुत्र्याला आणि कुत्रा रथात बसवला. डीजे बीजे लागला, लोक नाचायला लागली, कुत्रं निवांत होतं रथात. बरंच पुढं कुत्री मिरवणूक गेल्यावर कुत्र्यानं खाली डोकून पाहिलं, त्याचे 2-4 भाऊबंद दिसले त्याला. आणि श्रावण संपत येईल होता. आणि त्यांचा महिना लागणार होता. श्रावण संपत वरूनच उडी टाकून दिली त्याने. हा ओवे तुकोबरायचं प्रमाणे बोगस नाहीये. श्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राहीना. काय महाराजांची भाषा आहे. कुत्रा रथात बसवला तरी भुकायचं सोडणार नाही. तसे बिगर माळकरी किती धार्मिक होऊ द्या, ती काय म्हण द्या, काय तो अख्ख्या सप्त्याचा कारभार पाहू दे, तो सप्ताह बोकांडी घेऊ दे, सीझनला कामच. त्याचं पहा इतकी सुंदर आहे. किती दिवस उपाशी राहू द्या पण वाघ गवत खात नाही, आणि खुट्यावर तार फाडून मारू द्या, गाय कोंबडी खात नाही. आहार येतो. आणि ही चोऱ्या बिऱ्या करणारी जी माणसं आहेत नाही, ही आहारानं भ्रष्ट आहेत. ही मांसाहार करणारी माणसं तमोगुणी आहेत. यांचे ते आहो नाही म्हणते, अरे म्हणतात, खाण्याचा दोष येतो. ते काही मूडमध्ये आलो म्हणतात मी त्याचा बाप, मग तो का मा बाप आहे का? मी माझ्या बापाला मान्य त्याला काल मान्य. एक आहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहु वाचन, नसावे बासर निद्रा बहु वाचन. आहार विहार नेम इंद्रियासी सार, आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहु वाचन, निद्रा बहु वाचन. 18 ऐकायचे आहेत आता. 18 फास्ट मध्ये सांगतो. 18च्या 18. एक पण मूळ सोडायचं नाही बरं का. ओम पासून सगळं तयार झालं. पहिला आहार, दुसरा निद्रा. आता निद्रेचा पुन्हा प्रश्न आहे. मग दुपारी सगळे ध्यानात ठेवा, जेवण झाल्याबरोबर दुपारी 20 मिनिटं झोपावं. त्याला वामकुक्षी म्हणतात. शास्त्रात शब्द काय त्याला? वाम. आता वामकुक्षीला कुश कोणते असावं? वारकरी. दुपारी झोपताना कोणत्या कुशीवर झोपावं? करेक्ट, डाव्या कुशीवर झोपावं. दुपारी डाव्या कुशीवर झोप, त्याला वामकुक्षी म्हणतात. लईत लईच 30 मिनिटं वेळ आहे तिचा. रक्ताभिसरण क्लिअर होतं. आणि जे दिवस उगल्यापर्यंत झोपतात त्यांचं तोंड पाहू नये कधी. नाही अशी हे दरिद्री लोक आहेत. सूर्याची किरण पडेपर्यंत जे झोपतात त्यांनी त्या दिवशी उठूच नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तुला भजनी बिजने ध्यानात ठेवा. भजन्याला लई कवर आहे पसरतात. 11चं कीर्तन झालं ऊन पडेपर्यंत, आणि आख्या रात भजनं तुमच्या बापाने केली होती. कोणी झाली आख्या रात भजनं? कुठं भजनं करणं बावळा टवानी आपलं. या खेरात कुठं भजन? लईत लय 11. एकादशीला भजन 8:30ला सुरू करावं. पहिली मालिका म्हणावं, एखादी गवळण म्हणावं, जांभळी आली भजन बंद. 1.5 किलो गुळ खाला, एक कोपऱ्यात उताने पडत आहे, एक तंबाखू मळीत आहे, आणि बाई पडलेलं म्हणतो राधेला पाहून बोलले हरी.
महाराजांची भाषा आहे, भजन ते ओंगाळवाने. भजन कधीच करायचं नाही. भजन लईत लईत तास, 1.5 तास, 2 तास, त्याच्या पुढे भजन नाही. 5-6 जण आहे ना, 5च अभंग म्हणा, 1 गवळण, संपलं भजन. फ्रेश मध्ये गेली पाहिजे. हे 3च्या 1.5 किलो गोळ आणि अभंग एकच. बरं त्याच्यातही त्याला म्हणलं, त्याला म्हणते मला बोल ना, हा टाळ, तू भजन गेलं उडत. लगेच दुसरं मंडळ नाही गपक्यात तयार होते. मग दुसरं लगेच म्हणलं मी पिटील पैसे देतो, तुम्ही पाखवा दाना नवी टोळी काढा टोळ्या. आणि वाजवीन कोण? वाजवीन पहिली गोष्ट आहार, दुसरी गोष्ट निद्रा. 60 राहील बरं का. 1 आहार, 2 निद्रा. आता मोजीत राहा फक्त. आहार, निद्रा, भय आणि मैथून. किती झाले? 4 फायनल बरं का. आता 18तून 4 गेले, खाली किती राहिले? बुआंबला. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं, लई बारीक ऐकलं तरच खळाचं, नाही तर बॉम्बाला कीर्तन. 18. आता 18 मधले 4 गेले. आहार, निद्रा, भय, मैथून. ते सांगायची गरज नाही, ते सगळ्यांना आहे. आता शिल्लक राहिले 14. 14 मधला पहिला आहे हात. हात 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 हात. आता हे गायकवाड परिवार आहे, एवढं मोठं श्राद्ध केलं. आजी सुद्धा स्वर्गातून आशीर्वाद देणार. आणि आज जेवढा खर्च होईल 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही. चांगल्या ठिकाणी पैसा घाला, नको तिथं पैसे घालायचे काय तरी. आणि जिथं पापात पैसा जातो त्या घरात वाटोळच होतं. पैसा चांगल्या ठिकाणी. आज गेला खर्च, देणार ठेवा गायकवाड परिवार सगळं महावाक्य. तुमचा आज जेवढं खर्च होईल 6 महिन्यात तेवढे पैसे निघणार नाही. निघले मी ऐकून घ्या, नाही पण निघला, कारण ते चांगल्या ठिकाणी गेले. नको तिथं घालायचं आणि नको तिथं घालून केव्हा निघणार आहे? काही नवीन आणायचं आणि त्याच्यात पैसे घाला. बावळट. हे यांनी आता एक पद्धत आणली. पूर्वी लग्नात हळद होती, आता यांनी हळदीला लग्न इतकं खर्च आहे. अरे डोके फिरले का काय तुमचे? इथं कालवणाला तेल नाही शेतकऱ्याच्या, आणि तुम्हाला सुचलंय काय? आणि आता तर यंदा नवीनच आयटम आणला बाहेर, मेहंदी. मेहंदीला 1500 लोकांचं जेवण. तुमचे डोके फिरले का? 50,000 रुपये मेहंदीला खर्च, आणि कोण 10 रुपयाला आहे? काय पागल लोक आहे. 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा? आणि तो दाबला ना, कुत्र्याची घाण, मांजराची घाण, फक्त गांडोळं काढायची. त्यात काय काय वाव्या आहे का श्लोक आहे? नुसतं इथं कुत्र्यानं तंगडवर केलं, इथं मांजरीनं केलं, इथं शिळीनं केलं, आणि 70,000 रुपये खर्च मेहंदीला. मेहंदीला स्पेशल डान्सर आहे नवरीची आई. लग्नाला साड्या किलोवर मिळतात महाराज. 90 रुपये किलो आहे साड्या. 1 किलो 3 साड्या बसतात. सगळ्या बाया मला सांगा, तुमच्या लग्नात मध्ये शालू केवढ्याचे घेतले तुम्ही? शालू 8-8, 9-9 हजाराचे घेतले ना? हा, 10-15 धरू आपण, घेतले ना? खरं बोला बरं का. हा, किती वेळा नेसल्या? नाही मग घ्यायला लाज नाही वाटली. त्या 15,000च्या साड्या जर घेतल्या असत्या तर शेवट सुद्धा पाहुण्यांची धावपळ झाली नसती. तू त्याच साडीवर गेली असती. तुम्ही बारीक अभ्यास करा महाराज. हात यानं दान करीचा, पण दान करताना अटी आहेत. कष्टाचा असावं. पापाचा पैसा दान करू नये. जो रात्रंदिवस कष्ट करतो ना त्यानं 20 रुपये देऊ द्या, पण ते दान आहे. 100 देऊ द्या, दान आहे. आणि ते दान लागू पडतं. इकडं टक्का काढायचा आणि तो इकडं दान करायचा. तुम्ही बधीर आहे, तुम्हाला काय? तुमचे मेंदू भरमिष्ट झाले महाराज. तुम्ही अरे तुम्हाला कळानच आपण काय वागतोय. नाही, स्वाभिमान विकलेला समाज तयार झाला महाराज. हात 1 झाला बरं का. हात 1 झाला तर 14 पटापट आहे का? बोलणे 2, चांगलं बोलावं नाही तर बोलू नये. हात 1, बोलणे 2, हसणे 3. हसत जा. आता तुम्ही माझ्या पुढे बसले ना, 6 महिन्याचं दुःख नाही गेलं तुमचं. फ्रेश झाले तुम्ही. तुम्हाला आठवण तर राहिली का आपण कुठं बसलं? हसलं पाहिजे मला. हसत नाही लोक. अहो महाराज, सरकारला हास्य क्लब काढायची वेळ आली. काय दिवस आले. म्हातारीने अजून हसून आणायचं. आता काय करावं? म्हातारीने अजून हो चला घरी. हसत जा, हसत जा. हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बरं का. सगळे प्राणी आडवे आहेत, एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. यावलात दिसाय सरळ आहे.
वागायला आडवी आहे. हात एक बोलणे दोन हसणे तीन, हसणे तीन उभा चार. चार झाले मग आता पटापटा सांगून टाकतो अख्खी. हात एक 14च्या 14 ऐका आता. हात एक बोलणे दोन हसणे तीन उभा चार आनंद 5 लज्जा 6 स्वरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवांना मिळाला नाही 12 देवीच्या करता 13 आणि हाच देव आहे 14. 14 अधिक 4 18 फक्त माणसाला आहे. आणि कहे दाना नाही कोठे, आणि कहे दाना नाही कोठे, आणि कहे दाना नाही हे भपक्याला काय करा. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही. काय आंधळ दळीत कुत्रं पीठ खाते. टीव्हीला एक जाहिरात आहे त्या म्हातारीला जात नाही आणि ती म्हातारी म्हणते मला पोषण जाते. देऊ दे पण तू लावी ती कुठं. तिला जात नाही आणि ती पोर ओसफोडी ती. असं ते असं ते समाज संपलाय महाराज. जाहिरातीतली एक गोष्ट खरी नाही तरी ती सगळ्यांकडे काय आहे. कोणाचं दूध वाढलं 2 लिटरनं 1 किलो कांडीत. नाही पण आपण म्हणतो कांडी. ते कांडीवर लिहिलंय गपक्यात वाढ होईल. मग घासन गहू करायची काय करायची. कांडीच गाळीच्या गळ्यात बांधायची पुढं गांडीन मागं दूध. अरे ते शेतकऱ्यासारखं. शेतकऱ्याकडे काय काय आयडिया लय भारी आहेत मला. शिळीचं बकरू पिऊ नये म्हणून आळपणी घालते ती. पहिलं शेण चोळायचं शेण. आता ते शेण वाळल्यावर उकडून जायचं. मग शेतकऱ्याकडे डोकं आहे आळपणी. मग त्या आळपणी सुद्धा पाडायचं. मग त्याच्या काय आयडिया आहे त्याच्यात काटा घालायचा. आता त्या बकऱ्याला काय माहिती हादोरडे खोरीत का नाला गे. ती बकरू आपलं मूडमध्ये प्यायला गेलं नागपुडीत काटा गेला. शिळी इकली पण त्यानं गाठ नाही घेतली. बरं शिळीचं दूध काढणारे प्राणी इतके वडी. सगळ्यात गरीब प्राणी द्वायला दूध काढायला शिळी. कोणी जाण कवाय जा. कोणलाही लहर आली कोणलाही लहर येऊ द्या कवा येऊ द्या. बरं दूध यायला टाइम नाही. मागं फटका पुढं दूध मागं फटका पुढं. एक वाचलं लोक. तुम्ही मागून का म्हणून आणताय शिळीला. लय बारीक पाहणारा माणूस महाराज. याच्यात काही नाही. जोपर्यंत आतलं कळत नाही ना तोपर्यंत बाहेर त्यात मजा. तुम्ही कीर्तन अंतरंगात ऐकू राहिले ऐकायला मजा वाटते. चला थोडं पुढं. या 18 गोष्टी दिल्या. हे जग आहे. हे जग आहे बरं का. हे नाही या जगाचा काही संबंध नाही. हे लाभाडच आहे. हे जग आहे. आता आपला अभंग या जगाशी निवडते. आता याला काय काय जरा मोजा. हे जग आहे बरं का. याच्यात याला 2 जण आहेत 2 चित्र आहेत. याला या दोघांना आवडतो सुगंध आणि दुर्गंध. हे 2 जण आहेत. यांना दोघांना आवडती निंदा आणि स्तुती. यांना आवडती निंदा आणि स्तुती. याला आवडतं चांगलं आणि वाईट. तुम्ही अभ्यास करा. दुसऱ्या अध्यायातले वय सांगू राहिलो मी या महाराज मंडळीसाठी. स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण. रूपाचे 2 गुण ब्यासूर आणि सुरेख. याचे 2 गुण सुगंध आणि दुर्गंध. याचे 2 गुण चांगलं म्हणजे निंदा आणि स्तुती. या सगळ्या इंद्रियांना हे सगळे इंद्रियच जग आहे. त्याच्यात हे 32 जण आहेत. या 32 जणांना ही बाई आहे. ही अख्खं पोसायचं ह्या बाईच्या ताब्यात आहे. हिनं जर चव घेतली तर बाकीच्याला चव लागते. हे सगळे इंद्रिय रस्त्यानं चालले. हा पठ्ठ्या वेगळा आहे. याचं काम वेगळं आहे. हा रस्त्यानं निघाला फिरायला. हा पुढून हा निघाला फिरायला. हा बरोबरच होता. त्यानं कलवरी पाहिली तर याच्या डिरिंग नाही. मग हा काय करीन करेक्ट. यानं लगेच मनाला सांगितलं काय करू. म्हणलं मेसेज टाक. बुंगली तर बुंगली मेसेज टाक मेसेज. मनाने टाकला मेसेज. तिच्या भावानं वाचला ना असा रेटावला धरून एक दात हातात राहिला. म्हणजे पोरगी पाहिली डोळ्यानं सल्ला दिला मनानं मार खाला अख्या गावानं. हा पट्ट्या तसाच रंगेल क्वालिटीचे माल. हेच जग आहे. आता पुढं लय किचकट ऐकायचंय. हे जाऊ दे हे जाऊ दे. पाहुणे रावळे भाऊबंदाचा तर विषय सोडून दे. 3 आलंकच असतात. त्यात काय भाऊबंद आहे ना तुमचे माझे असे खपाखप मेले पाहिजे महाराज. एक सुद्धा अवलाद जगली नाही पाहिजे. कारण जिवंतपणे नीट जगून देते नाही. मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही.
खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको कोणाला राम राम, आपली स्टोरी उचल रे मडकं. हे भाऊबंद यांचा काय विषय नाही. हे ते काय महाराज, भाऊबंदकी इतकी वाईट राहती. एका मिनिटात सांगतो, एका मिनिटात. खऱ्याने राज्य भोगलं नाही आणि भामट्याने राज्य भोगलं. काय भाऊबंदकी वाईट आहे. खरे राज्याचे मालक वनवासाला गेले आणि 100 भामटे राज्य भोगून मोकळे झाले. आणि ते बिचारे नुसते वनवासाला नाही गेले महाराज, 1 वर्ष नावं बदलून जगावं लागलं त्यांना. कोणला? पांडवला. आणि ही भामट्यांची टोळी राज्य भोगून तयार झाली आणि राज्य भोगले होते. म्हातारडं मारायला लागलं आंधळं ते धृतराष्ट्र. ते इतकं खोडीचं होतं महाराज, ते मरताना विचारित होते त्यांचं काय झालं. अरे काय भाऊबंदकी का काय, मरायला लागलं ते. आणि ते विचारत होतं मरताना यांचं काय झालं, म्हणजे पांडव मेले काय पहा. मग त्याला अश्वत्थाम्यानं सांगितलं बा पांडवांच्या 5 पांडवांचा अश्वत्थाम्यानं मृत्यू केला, 5 पांडव मेले. अहो हे मरताना हसलं महाराज, मरताना हसलं ते. आणि त्याचं मरतानाचं वाक्य काय, कधी वाचली पोथी? ते मरताना काय म्हणलं माहिती का, घटना चांगली आहे पण उशिरा घडली. काय म्हाताड आहे, पांडव मेले हे चांगलं झालं पण ते उशिरा मेले, मला आनंद लुटता नाही आला. इतकी भाऊबंदकी वाईट आहे, इतकी भाऊबंदकी वाईट आहे मला, इतकी. आता सध्या तर गावांचं वाटोळं झालंय. गावांमध्ये काय नाही राहिलं. 10वे सुद्धा पार्टीवर आहेत सध्या, मौती सुद्धा पार्टीवर आहेत. आमची सुद्धा पंचायत झाली. कोणच्या घरी चहा जावं तर माणसं म्हणते तुम्ही विरुद्ध पार्टीच्या घरी चहा पेल. जाताना 5,000ला फटका. काय सांगायचं तर फार वाटुळं झालं गावांचं महाराज, वाटुळं. इतकी परिस्थिती वाईट झाली आपल्या लोकांची. या वरच्या लोकांनी तुम्हाला इतकं गुलाम केलं खाली महाराज की तुम्हाला त्यांनी यूज अँड थ्रू म्हणून वापरलं. तुमचा वापर झाला महाराज. त्यांचं आहे का काही ते बा, कोणत्याही कार्यक्रमाला 3च खुर्च्या लावतात. 6 महिने झाले कशी गुन्ह्या गोविंदान राहतात. आणि गावातल्यानी आग लावून टाकली अख्ख्या गावांची. महाराज बोलू नये, तळतळी ती माही गाठ घेऊ नका परत. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही, इतकं गावांमधलं राजकारण खाली गेलंय. इतकी कुठं भिकारी लेवल राहती जगायची, इतकी. मी लग्नाला आला असतो पण ते तू आपल्या साहेबाचा माणूस नाही. साहेब पार्टी जेवून गेले, तू बसला बिडेवडी. काय वागतो आपण महाराज. सुतक न धरण्यापर्यंत राजकारण गेलंय. बोला गेलंय का नाही. एवढी कुठं लेवल राहते. थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही. तुम्ही महिनाभर थांबा, हे सगळे एकत्र होतील. तुम्ही बधिर आहे, तुम्हाला काय. तुम्ही मला संपवणारे का तुम्ही सुधारणारे, हाच माझ्या पुढे प्रश्न. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा बुवा. कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही गेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव नाही महाराज. बदल होणं काळाची तुटले ना ते महाराज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. इतकी वाईट परिस्थिती आहे. आता आमच्यासारखे फुटक्यात तोंड. मी माझ्या आयुष्यात फक्त माझा एकच गुण आहे, मी खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. इतकी वाईट परिस्थिती झाली महाराज. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला, मधला भाऊ बैठकीला नव्हता महाराज. पैसे घालून रडला तो माणूस, पैसे घालून रडला. शेवटी त्यावेळेस त्याच्या डोळ्यात पाणी यायला नकोय पण रडला तो म्हणला मला पैसे गेले तर नाही वाईट होतो, पैसे तर मी कधीतरी घालणारच होतो. बहीण मुलगी तर माझी एकच होती, त्याने फक्त पाहुण्यात बसावं लागत होतं तरी मला समाधान वाटत. काय दिवस आणलेत लोकांनी गावात महाराज. साखरपुडा झाला महिला म्हणलं तर मुलीला आनंद व्हायला पाहिजे का नाही. मुलगी रडली हो. आणि एक ध्यानात ठेवा, आपली जी पिढी आहे ही आपल्यापेक्षा 5 पट हुशार आहे. आपल्या मोठी जी मुलं जन्माला आली, आपला त्यांचा 5 पिढ्यांचा अंतराचा फरक आहे. आपली पिढी हुशार नाही. आपल्या खालच्या पोरांना, आता लहान आल्या पोरांना सांगायची गरज नाही. आपल्या आईचं, शेजारच्या आईचं जर भांडण झालं तर आपल्या पोराला सांगायची गरज नाही त्यांच्या वाटेवर जाऊ नको, ते जाणारच नाही. ते म्हणतं नाही नाही अजून 10 वर्ष थांबा तुम्ही. आपल्या सगळ्या लोकांना मेळावे घेऊन सांगावं लागेल हा तुझा चुलता आहे. आता तुमची पोरं माझी पोरं जन्मल्यापासून बाहेर आहे. काय चुलत भावाचा आणि चुलत्याचा संबंध आहे. आता समजा अश्वित पोरग जन्माला आलं, त्याला 4 चुलते. ते KG ला बाहेर घातलं, तिथून ते पुण्यात गेलं, नोकरीला तिकडं लागलं. काय माहिती त्याला मा चुलता आहे.
चुलत भाऊ हे माहितीच नाही ना गोष्टी. आपल्या पोरांना मावस भाऊ माहितच नाही आपला, त्याचा माहिती, त्याचा मावस भाऊ माहिती, पण आपला मावस भाऊच माहिती. तो हापावना आलता कोण आहे आपल्या घरी, मी एकदा पाहिला. इतकी वाईट परिस्थिती, ती पोरगी रडली हो. ती पोरगी काय म्हणली माहिती का, मी तर जाणार आहे पाहुणीचे एक दिवस, मी तर हे घर सोडून जाणार. भांडण माझ्या चुलत्याचं माझ्या बापाचं होतं. मी तरी काय केलं, मी काय केलं, फक्त माझ्याशी त्यांनी बोलायचं नव्हतं, मला आशीर्वाद दिला असताना तरी कल्याण झालं असतं. इतके खाली गेलो आपण इतके लग्न चोरून जा माझी पाळी आली मला. पुरीला पोरगा पाहायला जायचं तर त्या बाईनं वाळू भरली गुणीत आणि मागं बांधली मोटरसायकलला, म्हणजे शेजारच्यांना वाटण हे दळाया चालली. काय डोकं बंद व्हायचं काम आहे. आणि मी आलो ती कोणती बाई वाळू होती रस्त्यात. मी म्हणले काय म्हणते, ती म्हणली बाबा हे असं आहे, ती आमची घरची शेजारची खुटा उपटले आवला देत. मग त्यांना वाटलं गेले कुठं पाहुणे, म्हणून आम्ही गेलतो. पुरीला पाहिलं, लग्न सुद्धा चोरून जा माझी पाळी आली मला. फायनल होईपर्यंत सांगता येत नाही कोणाला. पोराचा बाप आहे म्हणतो आम्ही आलतो, कोणाला म्हणणं का. आमची भाऊ बंद आलाय गे. पुरीचा बाप म्हणला तुम्ही तर अजिबात बोल नका, ती पळून गेली, ती काल चालली सापडून, तुम्ही गपरा. किती खाली गेले लोक महाराज. आणि हे सगळे बाहेरचे धोकाबाज नाही आहेत. ही टोळी धोका देते, ही हे जाऊ द्या, इथं कालही देणार होते आजही देणार होते, त्याचा विषय नाही. हा सगळा धोका आपल्याला कोण देतंय, शरीर. आणि त्याच्या सगळ्यात धोकादायक पठ्य आहे मन. सगळ्यात धोका म्हणजे तुम्हाला हे सांगा, शत्रूनं सुद्धा इतकं वाईट केलं नाही इतकं आपलं मन वाईट करतंय. आपला शत्रू सुद्धा अजून म्हणला नसेल हे मारावा, पण आपलं मन म्हणल्याशिवाय हे जग आहे. हे जग आहे. तुम्ही गावांचा अभ्यास करा, चांगला गावातला अभ्यास करा, प्रत्येक गावचा अभ्यास करा जरा तळतळीनं. 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात सध्या. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जी लोक दारू पित नाही त्याला लोक म्हणते जीवनातला आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. तुम्ही अभ्यास करा महाराज, तळतळ येते सांगूनच टाकतो. मी रोज सांगतो कीर्तनात, या 4 वर्षामध्ये महाराज तुम्ही आपल्या गावांचा अभ्यास करा, परिसरातल्या. लाज वाटते 10व्याला जायची सुद्धा. आमच्यासारखे खरं बोला तर लोकांना झोंबतो लगेच. आमची क्लिप, बातमी, गेम. मी आहेच लफडे निस्तर आहे. माझ्या आयुष्यात शेवट पोत लफडेचे महाराज. पण तळतळ येते महाराज, हाय का नाही परिस्थिती बघा. आज बापानं खांदे दिले पोरांना, बापानं. जीवांत विचार करा 2 मिनिटं. काय मला सांगा, एक मुलगा जर पिऊन मिळाला त्या बापाने कुणासाठी जगायचं, काय जगायचं कुणासाठी, त्याला आधार नको, कुणासाठी जगायचं. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात प्रत्येक गावात. देवळावाणी धाब्यावर रांग आहेत. बोलायचं दारूवर जो बोलन तो मेलाच. सध्या असा नियम आहे, दारूवर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर शब्द सुद्धा बोलायचा नाही. बोलला त्याचा गेम. 1 किलोमीटर रस्त्याला कुठं कोटी रुपये लागतात का, पण बोलला त्याचा बांबूच उखाडला. धर्मावर बोलायचं नाही, पुरींवर बोलायचं नाही, नाही बोलाय, फक्त एकच शब्द म्हणत राहायचं, विकास. काही झालं का विकास. आणि दुसरे वाक्य म्हणलं जनतेच्या हिताचा निर्णय. वाट लावून टाकली गावांची. हा विनोद आहे. आज अक्षरशः 22-23 वर्षाचे पोरं मेलेत आणि 70 वर्षाचे बाप त्यांच्या मुक्तीला आहेत. काय पाप केले लोकांनी. तुम्ही 2 मिनिटं निरीक्षण करा, सांगूनच टाकतो. आज 22-24 वर्षाचा पोरं मेला आणि 70 वर्षाच्या बापाने त्याला पाणी पाजलं, त्याने केलेलं बाप सांगा ना मला. काय 30 वर्षाचा पोऱ्या मरतोय, चौघ गाडीवर बसतात, कोठरी पेतात नालायक. हे मागचं उडालं पुढं आणि त्याच्या डाव्याला इंदुरीकडचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का डाव्याला, व मी अनुकडून. तुम्ही अभ्यास करा. ही वेळ आहे का नाही बोला. आज आईनं पोराच्या प्रेतावर रडायचं, आईनं. बरं शिमेव मेला असता तर ठीक आहे महाराज. या 4 वर्षातलं चित्र असं आहे महिला मंडळ. एखादं प्रेत जर तरुणपणात मेलं
आणि ते प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं मला तर त्या प्रेताजवळ अक्षरशः आलेली पोरं उड्या आणतात. उड्या. काय माहित माझा बाप मेलाय, काय माहित माझी आई विधवा झाली, काय माहित माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. ती पोरं डायरेक्ट आईला म्हणतात माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात. काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. तुमच्या पोरांचे लग्न निघणं तुम्ही गावाला दारू पाजायची, तुम्ही वरती काढलं का लोकांच्या गावातल्या पोराला दारू पाजायची, तुम्हाला सत्ता भोगायची असल्या का पोराला दारू पाजायची. पिढी संपवली तुम्ही. याचं काय, याचं काय. 10 पोरांना तुम्ही दारू प्यायला शिकवली, 5 जण पिवर बेवडे झाले, एक पोऱ्या मेला, त्याची बायको विधवा झाली. जबाबदार कोण. बोललं म्हणजे त्याचा गेम, तो उकडूनच टाकायचा. हे चित्र आहे का नाही बोला. काय तुम्ही उत्तर देणार मला सांगा. आणि ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं लोकांनी. काय उत्तर आहे बोला. काय उत्तर काय तुमच्या. आणि प्रेत पेटवलं अख्खी दुनिया रडते. अरे ती पोरं नदीवर हसत्या, नदीवर माहीतच नाही ना. आणि हसताना ते विचारतात आईला, हसताना आई काय केलं माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं. काय पेटलाय माझा बाप. आई भीतीला धडकी घेऊन सांगते तू बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. फक्त समाधान, तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग शाळेत गेल्यावर लोकांना पोरं म्हणतात काल शाळेत आलं नाही, माझा बाबा देवा घरी गेलाय. लगवीला सुटली का सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या आणतात. आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसताय. शाळेतली पोरं त्याला विचारतात तू खेळत का नाही. त्याने माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरी स्वयंपाक नाही झाला म्हणून माझ्या पोटात अन्न नाही. ती पोरं त्याला काय म्हणतात माहिती, तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय. काय वाटत असेल त्या पोराला मला सांगा. ते पोरग घरी आल्यावर आईला म्हणतात मेलाय माझा बाप. आई मेलाय, मला बाप नाहीये परत. धारकन आजीला चक्कर येते. आज 3 व 4 वर्षाची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. हे चित्र आपलं आहेत का नाही बोला. एवढी वाईट. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. स्तनातलं दूध पोरग पितय आणि त्याच्या बापाचा पिंड पुढं पडतोय. अशी चित्र आहेत. दूध पितय पोरग, दूध स्तनातलं, आणि त्याच्या बापाचा पिंड पडतोय पुढं. मेलाय तो पिऊन, धडकून, अपघातात मेला तो, आणि त्याचा पिंड पडतोय. आणि ते पोरग दूध पितय. आयुष्य संपलं ना. कोण सांभाळतो कुणाला. कोण बसलेला माणूस कीर्तनात भाषाला सांभाळणारा, कोण बसलेला आहे बहिणीला सांभाळायला. बहिणीच्या इस्टेटीवर नजर ठेवणारी लोक आहेत. कोण सांभाळतो. आणि एक म्हातारी उठते आणि त्या पदरा खालून ते पोरग काढते. बापाच्या शेवटच्या पिंडाला स्पर्श करायला. ते पोरग माहिती का त्याला पिंड बापाचा आहे. ते पोरग त्या भाताजवळ नेल्यावर हसत हसत. काय वाटत असेल लोकांना विचार करा. ही मालिका सांगत नाही मी तुम्हाला, हे आपल्या भागातल्या 50% कुटुंबांवर आलेले प्रसंग आहे. तुम्हाला वाटतं आम्हाला जग सांभाळते, लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक फक्त यूज अँड थ्रो तुम्हाला वापरणार. सीझन पुरतं गोड आहे, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. आता हे तर बाहेरचं झालं. पण तुकाराम महाराज म्हणले मला सगळ्यात मोठा धोका माझ्या इंद्रियाने दिला. काय भाषा आहे महाराज. मला यानं देवाचं रूप पाहू दिलं नाही, यानं मला कीर्तन ऐकू दिलं नाही. मग मला अनुभव आला याला विषय आवडत होते, त्यावर इंद्रिय माझे ऐकत होते. मी या विषयापासून माझं मन बाजूला केलं आणि याला भजनात लावलं तर याला ते आवडायला. काय भाषा आहे तुकाराम महाराज. माझ्या डोळ्यानं विषय पाहत होतो तेव्हा माझे डोळे मला साथ देत होते. माझ्या कानानं मी निंदा ऐकत होतो तेव्हा माझे कान मला साथ देत होते. आज मी भजन सुरू केलं, आज मी विठ्ठल डोळ्यात साठवला, आज मी गीता ज्ञानेश्वरी कानानं ऐकली, तर आज माझी इंद्रिय मला धोका द्यायला लागले. आणि सगळ्यात मोठा धोका मला माझ्या इंद्रियाने दिला. कशावरून. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंत एकाडीचे नाही कणी, अंत एकाडीचे नाही कणी,
संतांचा अंतरंग मानतात. आता अख्खं कीर्तन कोणत्या रंगात आहे इथं आहे. आता आशीवाले ध्यानात ठेवा, प्रवचनकारी दहावेवाले. 10व्याच्या प्रवचनाला गायकवाड बारवेराच्या कार्यक्रमापासून 10व्याच्या प्रवचनाला नदीवर ज्ञानेश्वरी न्यायची नाही. तुम्ही ओवी पाठ करून या करून, नाही तर कागदावर लिहून आला. त्या ज्ञानेश्वरीचा नदीवर इतका अपमान आहे मला. घुंगडीव ठरतात ज्ञानेश्वरी, घुंगडीव. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. काही डोक्याचा भाग आहे आपल्याला. मी एका प्रवचनकाराच्या सायकलीला ज्ञानेश्वरी पाहिली, माग गाठ नेमकी आपली गाठ पडली. अरे काय पागल झाले का काय तुम्ही? ज्ञानेश्वरी नदीवर न्यायचीच नाही. ती बुक्का लावणार सोयीचं नाही. अख्या ज्ञानेश्वरीत बुक्का हार वल्ले राजा, अख्खी ज्ञानेश्वरी वल्ली. पाया पडून सांगतो, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. आता तुम्हाला खरं सांगा, त्या तुरीचं वाङ्मय विश्वातही नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ इतकं कोवळं आहे की त्याचं वयच फक्त 15 वर्ष आहे. 15 वर्षाच्या बाळानं ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुम्ही ती घोंगडीत कुठून तरी नदीवर ठेवायची. प्रवचन संपलं का बाबा गेला निघून, ती ज्ञानेश्वरी तशीच. मी एक ज्ञानेश्वरी उचाकली 10व्याला, मी वापरीत नाही. उचाकली तर त्याच्यात म्हातारीचं नाव लिहिलं होतं मेलेल्या 8व्या अध्यायामध्ये. त्याच्या पेन नसेल प्रवचन करा का? ज्ञानेश्वरीत म्हातारीचे 2 पोरं ते लिहून ठेवलं. मी सापडावलं तो प्रवचनकार मागून. पण येड्याचा बाजार झाला का तुम्हाला? महाराज कशालाही डाग लागू द्या, संप्रदायाला नका लागू द्या. आमचं जाऊ द्या, आम्ही आता शेवटच्या घटकेची माणसं आहे. आमची काय 30-30 वर्ष झाली. आता 31 लागलं मला बाबा झालेला. अजून काय 1-2 वर्ष. आमचा विषय सोडून द्या. पण इथून पुढच्या पिढीनं ते सावधच झालं पाहिजे. ज्ञानेश्वरी बंद करणं. भाषणच होतं, भाषण करणाऱ्याला शेवट पसायला म्हणायला व्हायचं. आयडिया अशी करून ठेवायची. ही शेवटची श्रद्धांजली वाहतील ना पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. म्हणा पसायदान, ती आपल्याला इथे येतील. पसायदान कोणत्या गटाचं आहे? काच काय आलंय, आंधळ दळीत आहे. आता तर एवढा बावळाटपणा आला नाही आपल्याकडं. माणूस मिळाला ना, ती कोणी नवीन पद्धत आणली. आता माणूस मिळाला का लगेच भाषण न दिवस. अरे त्याला जळू द्या, त्याचं तिकडं धूर निघतोय. सुरू भाषण काय सांगायचं त्या भाषणात? ते भाषण तुम्ही आदल्या दिवशी करीत जा. हा बाबा उद्या हे जाणार आहेत. आणि त्या लग्नातली भाषणं अगोदर उरका. काय ते नवर गरमाट मोकार आंतरपाठ धरेल नवरदेव, नवरीनं आंतरपाठ धरेल. त्या कलावऱ्या घामाघूम, त्यांची नखपालिश इकडून 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 इकडं चमकी निघून जाईल. पोरांशी उतरत आली. भाषणं काय हटानं. नवरदेव उभा, त्याला मुतखडा. काय त्या लग्नाचा तमाशा. आणि याचा दम झाला का भाषणावर त्याचा दम, त्याचा दम झाला का त्याचा दम. नवरदेव कोर कळकाडी मारा, मुतखडा आहे तो. झाला मोकळा नवरदेव. पाहता काय मॅग काय नवीन आणतीन कुडून काय. आता ते लग्नाचे फ्लेक्स आणलेत, फ्लेक्स बोर्ड ते लावा बरं का. पण ते नवऱ्या नवरीचे फोटो जरा नीट लावा. एका कोपऱ्यात आता हे महाराजाचा फोटो आहे, आईचा फोटो आहे, मध्ये माहिती आहे, शोभून दिसतं का नाही बोर्ड. ते नवरदेवांचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा. अरे तो काय एकट्यानंच इतिहास केला काय, पोऱ्या पायदा केला. बाकीचं वानझुटं गाव आहे का? एका कोपऱ्यात नवरदेव घाला, एका कोपऱ्यात नवरी घाला, मध्ये छत्रपतीचा लावा, तुकोबरायचा लावा, आईबापाचा लावा ना. काय ते भंगरी नवरदेव. त्याचे फोटो पाहिले का डांबरीला कसे. हाय अजून मी, तुम्हाला वाटलं गेला जाऊन. आणि त्या नवरीचे फोटो दरिद्रे सोयीचे लावायचे ना, त्याची कंबर आवळी ती. बरं मुंडकं नाही आवडलं एखाद्या फोटो. काही काही ठिकाणी त्या नवरीचे फोटो इतके भंगार आहेत. घागरा घालती, घागरा घागरा घागरा. नवरी बरोबर का माझ्याकडे नीट. घागऱ्याचं एक टोक हातात धरती. या
तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दळमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा शुद्ध शंकर प्रभुतिभी देवे सदा वंदिता समा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापा शुभमंगल कुडून आणत्यात हे ॲटमच काय कळलं. आता तर नवीनच ॲटमच नाही ते वेळी भेट यायला भेटायची ती नव्हतं आपल्या भागात पहिलं. ते कोणला किडा आला काय ते कोण आलं घेऊन. आता ते ही एकमेकाचे कट्टर दुश्मन लफड्याचं लगीन. या पोराने त्याचा चांगला पीस फाफलावल्यामुळे तो गडी बिघडेलच होता. पुरीचा बाप 90 पिऊनच होता आणि पोऱ्याच्या बापाला त्यानं आणि त्याची बायपास होईल होती पोऱ्याच्या बापाची. हो त्यानं अशी मिठी मारली त्याचे घासाचं वज आवली त्या याही जागेवर मी याला पाहता का मॅग झालं हिन शक्ती लागे बसणारे मला माणसं सांगा आज बसणार का वर तुम्ही वाजली किती काही विचार विचार आहे का नाही काय एक याला काय अर्थ आहे. मग सगळ्या मंडळीला धन्यवाद आभार मानल्याशिवाय कोणा एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा तुका म्हणे माझे नवती चक्रपाणी वाचोनी एका चक्रपाणी वाचोनी दादाही न शक्ती नाके डोळे गळती दादाही न शक्ती नाके दादाही न शक्ती नाके डोळे गळती दादाही न शक्ती नाके डोळे कांडोनिया पळतिरांडा पार कांडोनिया पळतिरांडा पार कांडोनिया पळतिरांडा पार कांडोनिया पळतिरांडा पार राजा हिना शक्ती नाके डोळे गळते राजा हिना शक्ती नाके डोळे राम राजा नाके डोळे गळते माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय 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 विठ्ठल ओ बोले रे कुरे वेडेवा कुरे राजा माऊली राजा माऊली हे उच्चारिला राजा माऊली राजा तुका म्हणे ज्ञानेश्वर राजा पाया राजा देव तुकाराम
भगवान की जय.